आज आहे संडे. आज संडेला मी झालेली आहे भरपूर बोर. तर चला आपण बनवूया आंब्याचा रस. पण मी एकटीसाठी नाही, हा मी तुमच्याकरिता पण बनवित आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा कशा पद्धतीने बनवते आहे आणि सोबत काय आहे ते पण बघा. भरपूर लोकांची आहे ना आंब्याच्या रस बनवायची जरा पद्धत वेगळी आहे आणि माझी पद्धत जरा वेगळी आहे. तर भरपूर लोकांना यातले साल काढून याचे शिलके काढून मग यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करतात. पण मला तसं तो आंब्याचा रस पसंत नाही आणि मला असं आंब्याने थोडं याला लूज केल्यानंतर यातलं रस काढून हा अशा पद्धतीचा मी रस बनवलेला आहे आणि यामध्ये मिळवलेला आहे मी साखर. तर हा पूर्ण आंब्याचा आपण करूया. तर बघा हा आंब्याचा रस खूप छान दिसत आहे आणि याला छानपैकी आपण मिळवून घ्यायचं. सर्वांना जरा वेगळ्या पद्धतीचा रस आवडतो, पण माझं कसं आहे वेगळं आहे बघा. हे जे सालपट आहेत ना ते मी वेगळे काढलेले आहे. मी जरा गावरान पद्धतीने बनवलेलं आहे. काही काही गोष्टी आहे ना गावरान पद्धतीने पण छान वाटतात. सो कधी कधी करायला हव्यात. ओल्ड असतं, जुनं ते सोनं म्हणतात ना, तसं असतं ते. तर यामध्ये मिळवून टाकलेली आहे मी थोडं कमी गेलेली साखर. गरमीचा सीझन आहे बाबा, भरपूर गरम होत आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आंब्याचा रस बनवूया आणि सगळ्यांनाच देऊया, हो ना. छानपैकी हे आता मिळून घेतलेलं आहे यामध्ये साखर. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता, पण भरपूर लोक ड्रायफ्रूट्स पण टाकतात, बट मला आवडत नाही, त्यामुळे मी नाही टाकलेले आहे. तर हे आपण आता मेल्ट व्हायला थोडं साखर विरघळवून द्यायला इथे आंब्याच्या रसमध्ये थोडा वेळ आपण ठेवून देऊया. आपण 10 ते 15 मिनटं. चला तर आपण तळूया आता पापड. आता तुम्ही म्हणाल की पापड आणि आंब्याचा रस हे तर साधारण कोणाला पण येतं, पण तसं नसतं. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला साधं आंब्याचा रस आणि पापडसुद्धा तळता येत नव्हता. त्यामुळे हे मी तुम्हाला सांगते आहे. घरीच बनवलेले पापड आहेत हे.